प्रत्येक आईला वाटतं की मुलांच्या डब्यासाठी मस्त पौष्टिक असं द्यावं, परंतु मुलं भाज्याच खात नाहीत, तर मग काय द्यावं आणि कशा पद्धतीने ते भाज्या मुलांना खायला द्याव्यात, हे टेन्शनच असतं. त्यामुळे मी आज घेऊन आलेले आहे मस्त फ्लॉवर आणि दुधी भोपळ्याचे पराठे. त्यासाठी आपण सगळ्यात आधी कणिक मळायला घेऊया. इथे मी रोजचीच आपले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचे किंवा मग तुम्ही यामध्ये थोडीशी दुधावरची सायही टाकू शकता, त्यामुळे पराठे मस्त मुलायम होतात. आता इथे मी दुधावरची साय टाकून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला चांगलं मऊसूत असं मळून घ्यायचे. पीठ जास्त घट्टसर नाही मळायचं, थोडंसं मऊसरच मळायचं. ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचं किंवा मग रोजच्या आपल्या चपातीचं कणिक असतं त्यापेक्षा थोडंसं सैल असं पीठ मळून घ्यायचे. आता हे पीठ मी फक्त ओलवून घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवून देते. एकदाच मी पीठ मऊ करून घेत नाही. सुरुवातीला फक्त थोडंसं ओलवून घेते आणि नंतर मग पीठ मळून घेते. आता इथे मी फुलगोबी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने फुलगोबी आपण तोडून बघायचे आतमधून व्यवस्थित, म्हणजेच किडे वगैरे तरी नाहीत ना. हिवाळ्यामध्ये मस्त भाज्या येतात विकायला, फुलगोबी किंवा मग इतर कुठल्याही भाज्या मस्त फ्रेश राहतात, शक्यतो किडे नसतातच. आता इथे मी छोट्या खिसणीने याला खिसून घेते. तुम्हाला जर फुलगोबीचे पराठे करायचे असतील तर तुम्ही शक्यतो बारीक खिसणीचाच वापर करायचा आहे. जर तुम्ही मोठाड खिसणी वापरला तर मग त्याचे थोडेसे मोठाड असे कण येतात आणि ते पराठ्यामध्ये आले की मग पराठे फुटले जातात. आता इथे मी बारीक खिसणीने व्यवस्थित असं खिसून घेतलेलं आहे आणि त्यावरती थोडंसं मीठ टाकून ते बाजूला ठेवलेलं आहे 5-10 मिनटं. तोपर्यंत आपण इथे भोपळा कट करून घेऊया, म्हणजेच दुधी भोपळा. याच्यावरचं साल काढून घ्यायचं व्यवस्थित आणि यालाही आपण खिसून घेणार आहोत. आणि तुम्हाला सांगते मी, हा जर तुम्ही पराठा मुलांना तुमच्या करून द्याल तर त्यांना समजणारही नाही की यामध्ये तुम्ही कुठल्या भाज्या घातलेल्या आहात. आता इथे मी थोडंसं मोठं खिसणीनेच याला खिसून घेतलेलं आहे. तुम्ही हे थोडंसं मोठाड घेतला तरी चालेल, कारण हे म्हणजेच यावरती थोडासा मसाला आणि मीठ टाकलं की हे लगेच मऊ होतं. फुलगोबीसारखं हार्ड राहत नाही किंवा मग जास्त निब्बर राहत नाही. आता इथे फुलगोबीला व्यवस्थित असं पाणी सुटलं गेलेलं आहे. याच्यामधलं आपण पाणी एक्स्ट्राचं जे आहे ना ते हाताने अशा पद्धतीने दाबून काढून घ्यायचे, जेणेकरून फुलगोबीचा जो उग्र वास येतो तोही निघून जाईल आणि फुलगोबी थोडीशी सॉफ्टही होईल. आता इथे मी सगळ्या फुलगोबीमधील एक्स्ट्राचं पाणी हाताने व्यवस्थित दाबून काढून घेते. जर तुम्ही फुलगोबीमध्ये थोडंसं जरी पाणी ठेवलात तर मग स्टफिंग ओली होते आणि पराठे फुटले जातात. आता इथे थोडंसं हाताने याला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचे आणि नंतर जो आपण दुधी भोपळा खिसून ठेवलेला होता त्यातीलही एक्स्ट्राचं पाणी हाताने दाबून व्यवस्थित काढून घ्यायचे. तुम्ही जर अशाच भाज्या वापरलात तर मग स्टफिंग ओलं होतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने सगळं पाणी एक्स्ट्राचं जे आहे ते यातलं काढून घेते. तुम्ही हे निघालेलं दुधी भोपळ्याचं पाणी पीठ मळताना पिठामध्येही टाकून घेऊ शकता किंवा मग सूप वगैरे काही करणार असाल तर त्यामध्येही वापरू शकता आणि तुम्ही असंच पिलात तरी खूप मस्त लागतं. आता इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कट करून त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 अद्रकीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत. हे आपल्याला चांगलं मस्त खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे. तुम्ही वाटल्यास हे मिक्सरलाही वाटून घेऊ शकता, परंतु मी इथे खलबत्त्यामध्येच वाटून घेते. इथे तुम्ही हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता, म्हणजे तुमचे मुलं कितपत तिखट खातात त्यानुसार. इथे मी 1च चमचा हिरवी मिरची वापरणार आहे आणि बाकीची राहिलेली हिरवी मिरची मी नंतर पराठ्यांसोबत खाण्यासाठी मस्त दही चटणी बनवणार आहे त्यामध्ये वापरणार आहे. आता इथे मी 1 चमचा धने पावडर टाकून घेते आणि नंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा आमचूर पावडरही टाकून घेऊ शकता. इथेच मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेते आणि हे व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि लक्षात असू द्या, आपल्याला इथे मीठ टाकायचं नाही. जेव्हा आपण पराठे बनवायला घेईल तेव्हाच आपल्याला इथे मीठ वापरायचे. जर तुम्ही अगोदरच मीठ टाकून ठेवलात तर मग म्हणजेच या स्टफिंगला पाणी सुटेल. त्यामुळे जेव्हा आपण पराठे बनवायला घेऊ तेव्हाच यामध्ये मीठ टाकायचे. आता इथे आपले 5-10 मिनटं झालेले होते आणि कणिकही मस्त अशी मऊसूत भिजली गेलेली आहे. याला आणखीन 4-5 मिनटं थोडंसं मळून घ्यायचे. मळताना मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून पीठ चांगलं मऊसूत असं होईल. तुम्ही जर अशा पद्धतीने पीठ मळलात तर तुमचे पराठे अजिबात फुटणार नाहीत आणि मस्त असे गुबगुबीत होतील. तुम्ही बघू शकता किती मस्त मऊसूत असं पीठ मळलं गेलेलं आहे. मी इथे पीठही थोडंसं म्हणजेच कोरडं पीठही काढून घेते. मी एकदाच पीठ चाळून ठेवत नाही किंवा मग डब्यातही ठेवत नाही लावण्यासाठी. अशा पद्धतीने लगेच चाळते आणि लगेच वापरते. आता इथे
थोडीशी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. या कोथिंबीरचे जे निब्बर देठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आणि पानं म्हणजेच पानाची जी असते ना कोथिंबीर तीच आपल्याला इथे वापरायची. व्यवस्थित बारीक अशी कट करून जेणेकरून पराठ्यामध्ये मस्त मिक्स होईल आणि जर निब्बर कोथिंबीरचे देठ असतील तर मग पराठे फुटतात. त्यामुळे मग मी शक्यतो कोवळी अशी कोथिंबीर पानाची घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित बारीक अशी कट करून या स्टफिंगमध्ये टाकून घेते. या स्टफिंगमध्ये तुम्ही बाकीचं म्हणजेच आणखीन काही पनीरही किसून टाकू शकता किंवा मग चीज जर टाकलं तर मुलांना खूपच आवडतं. आता इथे माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलेलं आणि ही कोथिंबीर व्यवस्थित या स्टफिंगमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता इथे स्टफिंगला पाणी सुटू नये म्हणून माझ्याकडे खारी बुंदी होती, ती अशा पद्धतीने हातावरती चुरून यामध्ये टाकून घेते. जर तुमच्याकडे शेव किंवा मग इतर काही फरसाण वगैरे काही असेल तर तेही तुम्ही अशा पद्धतीने हाताने चुरून यामध्ये टाकून घेऊ शकता. म्हणजेच हे टाकल्यामुळे जे थोडंफार पाणी या भोपळ्याला किंवा फुलगोबीला सुटेल ते व्यवस्थित यामध्ये शोषलं जाईल. आता हे व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला लागेल एवढ्या सारणामध्ये मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकताना एकदाच सगळ्या स्टफिंगमध्ये मीठ टाकायचे नाही. जेवढे तुम्हाला पराठे बनवायचे आहेत तेवढ्याच सारणामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर तुम्ही एकदाच मीठ सगळ्या सारणामध्ये टाकून घेतलात तर मग त्याला पाणी सुटतं. आता इथे मी रोजच्या चपातीपेक्षा थोडासा छोटा उंडा काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बोटाच्या म्हणजेच अंगठ्याच्या मदतीने याला गोल करून घेते. मध्यभागी थोडंसं उमट ठेवायचं आणि साईडनी थोडंसं पातळ करून घ्यायचं जेणेकरून सारण काठापर्यंत पोचलं जातं. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी वाटी करून घेतलेली आहे मी पिठाची. त्यामध्ये आपल्याला बसेल एवढं यामध्ये सारण भरून घ्यायचे. जेवढं जास्त सारण भराल तेवढाच पराठा मस्त गुबगुबीत तयार होतो. म्हणजेच आपण जेवढा कणकेचा गोळा घेतलेला होता त्यापेक्षा थोडासा जास्त यामध्ये सारण भरून घ्यायचे आणि हाताने व्यवस्थित सगळीकडून दाबून भरून घ्यायचे. आता इथे मी दोन्ही अंगठ्याच्या मदतीने थोडं थोडं सारण दाबून याचा उंडा बनवून घ्यायचे. जर तुम्हाला सारण थोडंसं ओलसर वाटत असेल तर वरून थोडंसं पीठ टाकून घ्यायचे कोरडं आणि उंडा व्यवस्थित हाताने बंद करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही उंडा बनवून घेतलात तर पराठा अजिबात फुटणार नाही. आणि आता हाताने थोडंसं याला दाबून घ्यायचे आणि कोरड्या पिठामध्ये घोळून याला लाटून घ्यायचे. लाटतानाही आपल्याला हलक्या हाताने लाटायचे जेणेकरून पराठा फुटणार नाही. बऱ्याचदा पराठे फुटले जातात कारण त्याचं स्टफिंग ओलसर होतं किंवा मग कणिक थोडीशी घट्टसर मळली की मग पराठे फुटले जातात. जर कणिक तुम्ही मस्त मऊसूत रोजच्या चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी पातळसर कणिक मळली की मग पराठे मस्त होतात. आता इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे आणि त्याला भाजून घेऊया. पराठे भाजताना शक्यतो लोखंडाच्या तव्यावर भाजा आणि तुम्ही बघा त्याचा कलर किती मस्त येतो. आता इथे मी दोन्ही साईडनी तेल लावून व्यवस्थित असा पराठा भाजून घेते. तुम्ही ते तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता. आणि हो, तुम्ही जर अशा पद्धतीने कधी पराठा ट्राय केला नसेल तर एकदा नक्की करून बघा. मुलं नक्की आवडीने खातील आणि त्यांना समजणारही नाही की हा पराठा त्यांच्या न आवडीच्या भाजीपासून बनवलेला आहे. आता इथे खरपूस असा लो फ्लेमवरती आपल्याला पराठा चांगला भाजून घ्यायचा जेणेकरून पराठा मस्त खुसखुशीत तयार होतो. आणि मग तयार आहे माझी आजची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा, कमेंट करा आणि आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.